नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आज एका महत्त्वपूर्ण विषयावरती चर्चा करण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी आहोत. खरं तर निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये अनेक पक्ष आपापल्या पद्धतीनं आपापल्या ज्या योजना आहेत म्हणा, विकास कामं आहेत म्हणा, किंवा आत्ता जो अजेंडा आहे आपण असं म्हणूया, तो अजेंडा मतदारांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करतायत. आपला समाज हा पहिल्यापासून धर्म, जाती, पंथ अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये विभागला गेलेला आहे आणि प्रत्येक समाजाचं स्वतःचं एक अस्तित्व शोधण्याचा या निवडणुकीच्या काळामध्ये सातत्यानं प्रयत्न होत असतो. माझ्यासोबत आत्ता आहे डॉक्टर विजय जंगम स्वामी, जे वीरशैव लिंगायत समाजाचे नेते आहेत आणि आज आपण त्यांच्याशीच या सगळ्या संदर्भामध्ये बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्वामीजी, स्वागत आहे आपलं जय महाराष्ट्राच्या या चर्चेमध्ये. खरं तर निवडणुकीची सगळी रणधुमाळी चालू आहे. मी थेट आपला वेळ न घेता थेट प्रश्नांकडे वळतो. वीरशैव समाज जो आहे, या समाजाची मागणी काय आहे? तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल की गेले महिना दीड महिना मी विविध पत्रकार असतील, सगळ्या राजकीय पक्षांचे नेते असतील, पक्षश्रेष्ठी असतील, या सगळ्यांच्या गाठीभेटी घेतल्या आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला कल्पना असेल साधारण 3 ते 3.5 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या वीरशैव लिंगायत समाजाची आहे. बरं. 288 मतदारसंघापैकी किमान 36 ते 40 मतदारसंघ असे आहेत जिथे लिंगायत बहुल मतदार आहेत. बरोबर. असं असताना आम्ही सगळ्या राजकीय पक्षांना विनंती केली, मध्ये प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन केल्यात, पत्राद्वारे विनंती आम्ही केली की तुम्ही आम्हाला तुमच्या पक्षामध्ये जे आमचे उमेदवार काम करतात, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांना तुम्ही उमेदवारी द्या. बरोबर. तसं नाही केलं, आम्ही स्वबळावरती उमेदवार उभे करू. मग त्या मागणीला कुठेतरी यश आलं काही प्रमाणात आणि मग त्यांनी थोड्या थोड्या जागा सगळ्यांना. पण समाजाच्या बाबतीमध्ये मी थेट विचारतो, तुमच्या समाजाचा पक्ष कुठला आणि तुमच्यावरती कोणत्या राजकीय नेत्याचा वरदहस्त आहे? कुठच्याही पक्षाशी संबंध नाही माझ्या. आणि मुळात ही जी आता तुम्ही जे नाव घेतलं अखिल वीरशैव लिंगायत महासंघ, ही संघटना नाही आहे, ही चळवळ आहे. समाजाच्या हितासाठी निर्माण केलेली चळवळ आहे, संघटना नाही आहे. संघटनेमध्ये फरक असतो, चळवळीमध्ये सर्वसमावेशक घटक असतात. बरोबर. वीरशैव लिंगायत समाजामध्ये जितके लोक आहेत, सगळ्या जाती पोटजाती महाराष्ट्रामध्ये राहणारे सगळे लोक आहेत आणि त्यांच्यासाठी निर्माण केलेली चळवळ आहे. त्यामुळे कुठच्याही राजकीय पक्षाला आम्ही पाठिंबा देत नाही, विरोध करत नाही. जो उमेदवार, जो पक्ष आमच्या समाज हिताचं कार्य करण्याचा प्रयत्न करेल, त्याच्या पाठीशी आम्ही ठाम. सर, तुम्ही एका बाजूला म्हणताय की कुठलाही पक्षाशी तुम्ही संबंधित नाही, कुठल्याही नेत्याचा वरदहस्त नाही, पण मग हा जो सगळा खर्च तुम्ही करताय, हा जो बजेट हे जे सगळे पैसे येतात कुठून? मुळात कुठला खर्च, नेमका कुठला खर्च? आणि तुम्ही चांगला प्रश्न विचारलात. निवडणूक आयोगाने तुम्हाला एका उमेदवाराला काहीतरी मर्यादा घालून दिलेली आहे. बरोबर. ठीक आहे, तेवढ्यामध्ये तुम्हाला खर्च करायचा असतो. तुम्ही मला जाहीरपणे सांगा, तेवढ्या याच्यात खर्च होतो का? हां, नाही होत. त्याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये निवडणूक लढता येऊ शकते. 1 रुपया पण लागत नाही. आज मी माझे स्वतःचं कंपनी, अमुक तमुक सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे मला कोणाकडनं पैसे घ्यायची गरज लागत नाही आणि मी घेत पण नाही. काहींनी प्रयत्न केलेत की तुम्ही शांत बसा, काही करू नका, अमुक तमुक वगैरे. म्हटलं मी मॅनेज होणारा माणूस नाही आहे आणि हे 2012 पासून मी करतो, आत्ता नाही करत आहे. पण सर, आता एकूण जर आपण विचार केला आत्ताच्या विधानसभेचा, तुम्ही जसं म्हणताय त्या पद्धतीनं, पण एकूण तुम्हाला उमेदवार मिळालेत किती? असे 20-22 तर आम्ही 40 मागितले होते साधारण. तुम्ही बघितलं, तुमच्याकडे पण यादी आहे. 20-22 जागा सगळ्या पक्षांनी दिल्यात. मग त्याच्यामध्ये भाजप असेल, मनसे असेल, त्याच्यानंतर राज ठाकरेंनी सगळ्यात अगोदर उमेदवार दिला आम्हाला सोलापूरमधून. त्याच्यानंतर भाजप, शिवसेना, उद्धव ठाकरे गट, त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी दोन्ही गट, त्याच्यानंतर जनसुराज्य पक्ष, जे वीरशैव लिंगायत समाजाचे नेते विनय कुरे, त्यांचा पक्ष, त्यांनी 2, 3, 4 जागा आम्हाला दिलेल्या आहेत. असं सगळ्यांनी मिळून आम्हाला जे दिलेलं आहे. आमचे शिवा संघटनेचे जे धोंडे सर आहेत, त्यांनी स्वतः एक अपक्ष म्हणून तिथे लढत आहेत, स्वतःच्या पक्षातर्फे लढत आहेत. असं वेगवेगळ्या पक्षाने मिळून आम्हाला साधारण 20-22 जागा दिल्या. ती यादी सगळी तुमच्याकडे आहे. पण आत्ता जो यादी तर आहे सगळी, म्हणजे सगळ्या पक्षांनी दिलं, पण शिवसेनेकडून, शिंदे गटाकडून तुम्हाला एकही जागा मिळाली नाही. त्याचं कारण काय? कारण मला माहित नाही. बघा, मी राजकारणातला माणूस नाहीये, मी समाजकारणातला माणूस आहे आणि आम्ही सगळ्यांना विनंती केली होती, शिंदे साहेबांना सुद्धा विनंती केली होती. त्यांनी 2-3 जागा देतो म्हणून सांगितलं. शेवटपर्यंत त्यांनी प्रयत्न पण प्रामाणिक केले. मी उगाचच खोटे आरोप करणार नाही त्यांच्यावर सुद्धा.
कदाचित त्यांनी दिली नाही, त्यांना देऊ दिली नाही, आता मला त्याचं माहीत नाही. पण आम्ही तरी आमच्या त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत की बाबा ठीक आहे, तुम्ही जागा नाही दिली तर हरकत नाही, पण आमच्या समाजासाठी तुम्ही काहीतरी तुमच्या वचननाम्यामध्ये, जाहीरनाम्यामध्ये वगैरे काहीतरी तुम्ही द्या. पण एकूण किती फरक पडू शकतो? कारण प्रत्येक जो पक्ष आहे तो शेवटी या गोष्टीचा बघा, मी एक विचार गोष्ट करणार. तुम्हाला सांगतो. कारण तुमचे म्हणजे समाज बहुल असलेले मतदारसंघ ते किती आहेत, कोणते आहेत, किती फरक पडू शकतो, किती मतदान होऊ शकतं, अशा सगळ्या गोष्टींचा विचार होणार. पहिली गोष्ट तर मी एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना आणि महाराष्ट्रातील जनतेला, मी ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतोय, मी कुठल्याही प्रकारची तुम्हाला ठोस हमी देऊ शकत नाही कुठल्याही राजकीय पक्षांना. मी कधीही समाजाला आणि मतदारांना गृहीत धरत नाही की मी तुम्हाला पाठिंबा देतो म्हणजे सगळे माझ्या समाजाची मतं तुम्हाला मिळतील. तुम्ही योग्य काम केलं, समाजाला योग्य आश्वासन दिलं, तर मी समाजाला विनंती करेन की हा उमेदवार किंवा हा पक्ष याच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहूया. हे आपण करू शकतो, कारण भारतीय लोकशाही पद्धतीमध्ये गुप्त मतदान आहे. कोणाला मत द्यायचा हा प्रत्येकाचा अधिकार आहे. आणि मी ज्यावेळेला सुरुवातीला मागणी केली होती तेव्हा मला वाटलं होतं साधारण 40 जागा वगैरे आम्हाला देतील म्हणून, सगळे पक्ष मिळून. जी. आणि वीरशैव लिंगायत समाजाचे 40 आमदार विधिमंडळात बसतील, ही माझी भूमिका होती, मागणी होती आणि योग्य मागणी होती. कदाचित त्यांना वाटलं असेल बाबा 40 उमेदवार आमदार झाले, हा जो 40 मला बोलू द्या ना, 40 आमदार समजा हे झाले, तर हा बाबा काहीतरी त्यांची मोठ बांधेल आणि परत काही सुरत आणि गुवाहाटीला घेऊन जाईल की काय, अशी शंका कदाचित राजकीय पक्षांना वाटली असेल. मी त्याच प्रश्नाकडे येणार होतो की हा जो लढा तुम्ही उभारण्याचा प्रयत्न करताय, मराठा समाजाच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न आहे. बघा, मुळात 2012 पासून आम्ही ही चळवळ सुरू केली. मी मुळात राजकारणातला नाही आहे. मी हे करायच्या अगोदर जे मी आता करतोय ना, ते मी सगळ्या आमच्या लिंगायत समाजामधले जे प्रस्थापित नेते आहेत वेगवेगळ्या पक्षातले, यांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन त्यांना सांगितलेलं आहे, फोनद्वारे सांगितलेलं आहे. तुम्ही सगळ्यांना विचारा, अगदी मग आमचे चंद्रकांत खैरे असतील आणि बरेचसे मंडळी, सगळ्यांना सांगितले हे तुम्ही करा, कारण माझा राजकारणाशी संबंध नाही, तुम्ही केलं पाहिजे. मग प्रत्येकाच्या काहीतरी मर्यादा होत्या, कुठल्या कुठल्या पक्षामध्ये असल्यामुळे पक्षाचं प्रोटोकॉल पाळावा लागतो. मला कुठल्याही पक्षाचा प्रोटोकॉल नाही आहे. मी महाराष्ट्रात आमचं पूर्ण राजस्थान, गुजरात सगळीकडे आमच्या शाखा आहेत संघटने चळवळीच्या. पण मग त्यांची भूमिका काय? कारण शेवटी असं आहे, हे जे लिंगायत समाजाचे मोठे नेते, तुम्ही आता चंद्रकांत खैरेंचं नाव घेतलं, तुम्ही त्यांना भेटलात, पण त्यांची भूमिका काय? म्हणजे सगळ्यांचंच म्हणणं आहे की आपल्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे. मग तो कसा मिळणार? तुम्हाला मी अगदी ऑन कॅमेरा सांगतो. आता माननीय मुख्यमंत्री, आता जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत किंवा आपले उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, या सगळ्यांकडून जे काही गोष्टी आल्यात माझ्या कानावरती, तर एक सूर या सगळ्या मंडळींचा, आणि ते खरं आहे, चुकीचं नाही आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुमच्या समाजामध्ये एकसंगता नाही आहे, युनायटी नाही आहे, आणि तुमच्या समाजाला असं नेतृत्व नाही आहे, आणि म्हणून तुमचा जास्त विचार केला जात नाही. ते कारण खरंही आहे. आमच्या 1760 संघटना आहेत. जंगम समाजाची संघटना वेगळी, लिंगायत गुरव वेगळे, लिंगायत वाणी वेगळे, लिंगायत लोहार वेगळे, कक्कय्या समाज वेगळा, वीरशैव म्हणणारे वेगळे, फक्त लिंगायत म्हणणारे वेगळे, जंगम म्हणणारे वेगळे, स्वतंत्र लिंगायत धर्म मान्यता मिळणारे मागणी करणारे वेगळे, आम्ही त्याला विरोध करणारे आम्ही वेगळे, अशा खूप संघटना आहेत. आणि म्हणून काय झालं, या सगळ्या राजकीय पक्षांनी अप्रत्यक्षपणे, मी उगाचच आरोप नाही करणार की जाणीवपूर्वक केलं किंवा काय, पण कुठेतरी आमच्या समाजाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला मी सांगतो, आमच्या समाजाचे उपराष्ट्रपती होते व्ही डी जत्ती साहेब, संसदेमध्ये भस्म लावून जायचे, ते बरं लिंग घालून जायचे. आमचे चंद्रकांत खैरे अजूनही भस्म लावतात रोज. सुशीलकुमार शिंदे आमच्या लिंगायत समाजाचे मुख्यमंत्री. सुशीलकुमार शिंदेकडेच येणार होतो. मला असं मध्यंतरी आम्हाला कळलं की तुम्ही सुशीलकुमार शिंदेबरोबर सुद्धा या सगळ्या संदर्भात चर्चा केली आहे. नाही, माझी त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा नाही झाली. मी प्रयत्न केले, सगळ्यांना भेटायचे प्रयत्न केले. मी विनय कोरे साहेबांना देखील चर्चा केली त्यांच्याशी, जे आमचे लिंगायत समाजाचे नेते आहेत. त्यांचा उद्या मेळावा पण होणार आहे मुंबईमध्ये, आणि ते सकारात्मक आहेत. मला थोडंसं वेळेचं बंधन आहे. मी शेवटच्या प्रश्नावरती येतो की तुमची आता या सगळ्या नेमकी भूमिका काय आहे, आणि यात तुमच्या भूमिकेचा फायदा किंवा कोणाकडून तुम्हाला या संदर्भात मधली काही आश्वासनं, या सगळ्या संदर्भात तुम्ही काही सांगू इच्छिता? बघा, आमचा समाज जो आहे तो ज्या पद्धतीचा आहे, मी मगाशी सांगितलं की अनेक केंद्रीय मंत्री, कॅबिनेट मंत्रीपदं ही सगळी समाजाला मिळत होती. गेल्या 20-25 वर्षामध्ये जाणीवपूर्वक राजकीय पक्षाने आमच्या लोकांना डावलण्याचा प्रयत्न केला आहे. ते बंद केलं पाहिजे त्यांनी. तुमच्या पक्षामध्ये जे काम करणारे आमचे लोक जे आहेत समाजाचे, त्यांना उमेदवारी द्या, त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांना पुढे आणा. त्यांचं खच्चीकरण करू नका, राजकीय एन्काउंटर करू नका, नाहीतर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. याच्यापुढे कदाचित
तुम्ही आता मराठा समाजाचं म्हटलं, हो लिंगायत आणि मराठा असं समीकरण राजकारणामध्ये येऊ शकतं महाराष्ट्राच्या. जी. आणि जो पक्ष आमची ही काय ऑफर विपर नाही आहे, दिवाळी धमाका वगैरे, दिवाळी झाली आता. सगळ्या पक्षांना विनंती आहे की जो पक्ष, कुठलाही पक्ष असू दे, महाराष्ट्रात जेवढे पक्ष आहेत आणि जे सत्तेवर येण्यासाठी इच्छुक आहेत, वीरशैव लिंगायत समाजाचा त्यांनी पाठिंबा मागायचा असेल तर आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत, मग महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ जे आहे त्याला स्वतंत्र स्वायत्त दर्जा द्यावा, आमचे लिंगायत मठाधीश धर्मगुरू आहेत त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, आणि समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी नोकरी, व्यवसाय आणि वसतिगृह यांची व्यवस्था तातडीने करावी असं आश्वासन त्यांनी जाहीरनाम्यामध्ये द्यावं. आम्ही सरसकट पाठिंबा द्यायला तयार आहे. नक्की. मला असं वाटतं की आपल्या माध्यमातून, जय महाराष्ट्राच्या माध्यमातून तुमच्या ह्या मागण्या किंवा तुमचं हे जे बोलणं आहे, वक्तव्य किंवा तुम्हाला जी आश्वासनं अपेक्षित आहेत ती ज्यांच्यापर्यंत पोचायची आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला तो निश्चितपणानं हे पाठिंबा सगळ्या मिळेल पक्षांसाठी आहे, कुठल्या विशिष्ट पक्षासाठी असं आपण म्हणूया. आणि आगामी काळासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि इथेच थांबतोय खरं तर. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण पक्षाला, तुमच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा. आपल्यासोबत होते वीरशैव लिंगायत समाजाचे डॉक्टर विजय जंगम स्वामी, आणि त्यांनी आपल्या मागण्या आणि त्यांचे जे म्हणणं आहे ते आपल्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल. जय महाराष्ट्र.